सामान्य माणसासाठी संपूर्ण जग जणू गुंड आहे. भारतात प्रतिष्ठित मध्यमवर्गीय असण्याचा अर्थ असा असतो. जर तुम्ही तारुण्यातही दबून चालत राहिलात तर ताट कधी वागणार? जेव्हा म्हातारपणी कुबड येईल तेव्हा का? नियती असं घडूच देत नाही आचार्यजी. काय म्हणतोयस? नियती असं घडूच देत नाही. ओ हो माझं कुकुल बाळ. नियती असं घडू देत नाहीये. मी तर लहान गाय बिचारा आहे. नियती ना कोणाची रक्ताची आहे ना तिने कोणाला लुटलं आहे. ही तुमची जबाबदारी आहे की तुम्ही नियतीला समजलं पाहिजे, जीवनाच्या नियमांना जाणलं पाहिजे. नियतीने कोणतंही षडयंत्र रचलं नाहीये तुम्हाला त्रास देण्यासाठी. नमस्कार सर. पहिला प्रश्न ह्यांचा आहे. हे मागील वर्षांपासून आपल्यासोबत आहेत. यांची उपस्थिती 90% आहे आणि सहभागिता दर 20% आहे. रोहनजी स्वतःला अनम्यूट करा आणि तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार आचार्यजी. आचार्यजी, मी तुमच्यासोबत 2 वर्षांपासून जोडलेला आहे. तुमच्यासोबत जोडला गेल्यावर माझ्यामध्ये बरेच बदल झालेले आहेत. यासाठी मी सदैव तुमचा ऋणी राहीन. खरं तर घरामध्ये खूप बदल झालेले आहेत आणि माझा प्रश्न काहीसा व्यक्तिगत आहे, अभ्यासाशी संबंधित आहे. आचार्यजी, मला खूप असे दुर्बल वाचल्यासारखं वाटतंय. मला प्रत्येकाशी मान वर करून बोलता येत नाही आहे. मी लोकांशी नजरेला नजर मिळवू शकत नाही आहे. खरं तर माझे सर्व मित्र चांगल्या ठिकाणी नोकरीस लागलेले आहेत आणि मी आत्तापर्यंत PGची परीक्षा पास होऊ शकलेलो नाही आहे. अभ्यास करायला बसल्यावर काही ना काही विचार मनात येत राहतात. म्हणजे जणू विचारांचा मारच होत राहतो मनामध्ये. तर मग अभ्यासात मन लागत नाही, लक्ष एकाग्र करू शकत नाही आणि उदासपणा येतो. सध्या मी काहीशा द्विधा मनस्थितीत आहे. याच्यामुळे मी अभ्यास नाही करू शकत आहे. मी एक्झामवर फोकस करू की तेच रोजचं कंटाळवाणं जिणं जगू, नोकरी मग सरकारी नोकरी करत राहू की काय करू? म्हणजे मला मार्ग दाखवा. सध्या तरी मी नोकरीसोबत अभ्यास करतोय. यांचा समुदायातील सहभागाचा दर किती होतात म्हणाला? 20%. माझ्याकडून सत्य जाणून घेऊ इच्छिता आणि माझ्याशीच खोटं बोलता. तू बोलतो आहेस की सर्वांसमोर मान वर करू शकत नाहीस. मित्रांमुळे प्रभावित होऊन जातोस. माझ्यासमोर तर झुकला नाहीस आजपर्यंत. जर तू सर्वांसमोर झुकतच असतास तर मग मलाही त्या सर्वांपैकी एक छोटासा हिस्सा मानून झुकला असतास ना. तू तुझं व्यक्तिमत्व असं दाखवत आहेस की जसा दबलेल्या स्वभावाचा आहेस. सरळ म्हणायचं झालं तर दबेल आहेस, पण तू दबेल नाही आहेस, तू आखूड आहेस. आणि जर तू खरोखरच सत्यासमोर झुकण्याबाबत जाणलं असतंस तर असत्यासमोर छाती तळून लोहपुरुषाप्रमाणे उभा राहिला असतास, जराही झुकला नसतास. आता जगासमोर झुकलेला आहेस. काय शब्द होते तुझे की घाबरून जातोस? हो, ते घाबरल्यासारखं होतं बऱ्याचदा. म्हणजे नजरेला नजर मिळवू शकत नाही मी. नजर मिळवून बोलू शकत नाही कारण ज्याच्याशी नजर भिडवायला हवी होती त्याच्याशी भिडवलीच नाही. मित्र काय करत आहेत हे पाहून तू स्वतःचं नशीब ठरवत आहेस. कारण ज्यामुळे तुझं नशीब घडायला पाहिजे होतं त्यापासून तू दूर पळत आहेस 80%. बाळ, हा नियम आहे. याला मी, तू किंवा तुझे मित्र कोणीही अपवाद ठरू शकत नाही. नियमांना कोणी तोडू शकतं का? जर मी हे उचलून खाली सोडलं तर काय होईल? खाली पडेल. तुम्ही उचलून खाली सोडलं तर काय होईल? खाली पडेल. तुम्ही त्या स्क्रीन मधून हा पेन उचलून खाली सोडलं तर काय होईल? खाली पडेल. आपल्यापैकी कोण तोडू शकतं ह्या नियमांना? यांना हवं तर जीवनाचे नियम म्हणा. जर चेतनेच्या स्तरावर बोलायचं झालं तर आपण म्हणू की जीवनाचे नियम. आणि जर आणखी अचूकपणे बोलायचं झालं तर नियतीचे नियम. ज्याला तुम्ही जीवनाचे नियम म्हणताना ते वास्तवात फक्त नियतीचे नियम आहेत. ज्याला
पाश्चिमात्य तत्वज्ञानात म्हटलं जातं की पदार्थाचे नियम हे मनाचे नियम आहेत. ज्याला तुम्ही म्हणता ना की पदार्थाचे नियम ते मनाचे नियम आहेत, जाऊ दे ती वेगळी गोष्ट आहे. त्यालाच आपण म्हणतोय की नियम आहे. नियम आहे, त्यांना तोडू नाही शकणार. कोणी असं म्हणत असेल की मला दुनियेसमोर झुकावं लागतं प्रत्येक वेळी, तर मला त्याबाबत विचार करण्याची गरजच नाहीये. हे तर एक फॉर्म्युला सारखं आहे. तुम्ही ज्या क्षणी म्हणता की तुम्हाला दुनियेसमोर झुकावं, दबून राहावं लागतं, मी लगेच म्हणेन की याचा अर्थ आहे सत्यासमोर घमेंड दाखवत आहात. तिथे नमन होत नाहीये तुमचं. जो सत्यासमोर नतमस्तक होऊ शकत नाही तो दुनियेसमोर दबूनच राहील. एकतर इथे नतमस्तक व्हा, नाहीतर तिथे दबून राहा. दुनियेसमोर झुकणं म्हणजे दुनिया ही खूप मोठी गोष्ट आहे भाऊ. खूप महत्व दिलं तिला, हो ना? दुनिया मोठी कशी वाटेल जर तुम्हाला माहित असेल की खरोखरच मोठं कोण आहे. जो खरोखरच मोठा आहे त्याच्या सोबत तुम्ही नेहमी असाल तर दुनिया अशी गोष्ट होऊन जाते ना, कवडी मोल किमतीची. त्यात धाकधूक कुठे वाढणार आहे तेव्हा की कोणाची नोकरी लागली, कोण काय म्हणालं, कोणी माझी निंदा करेल का, अरे तो करिअरमध्ये पुढे निघून गेला. मग असं कशाला होईल की अरे हे काय झालं. हा जो संपूर्ण भित्रेपणा असतो आणि बलहीनताही आणि अगदी संकुचित झालेलं आयुष्य, हे फक्त आणि फक्त मी नियम सांगत आहे. माझं कोणतंही मत अभिव्यक्त करत नाहीये, नियम सांगत आहे. ही सर्व भीती, हा भित्रेपणा केवळ एकाच ठिकाणाहून येतो. हट्टीपणा आहे. हट्टीपणा आहे. सत्य स्वीकार नाही करणार आणि असत्याचे तळवे चाटणार. सत्य स्वीकारणार नाही आणि असत्य म्हटलं तर टाळगुटेपणा कर म्हटलं तर तेही करणार. ही एक विचित्र गोष्ट आहे आणि ही गोष्ट मला विस्मित देखील करते. लोक दुनियेत अगदी मणकाहीन झालेले आहेत. याला मेरुदंड म्हणतात. मेरुदंड जो तुम्हाला उंच राखेल, मेरू पर्वतासारखा मेरुदंड. हा नसतो आपल्याकडे. स्पाइनलेस. आणि सामान्य माणसाला दुनियेसमोर असं खाली वाकून चालण्यात कोणतीही समस्या नसते. चाटुगिरी आमच्याकडून करून घ्या, तळवे चाटून घ्या. आणि भारतीय व्यक्तिरेखा तर खुशमस्करी करण्यात नेहमीच पुढे राहिलेली आहे. पण हाच व्यक्ती दुनियेसमोर अगदी दबून राहतो, मान खाली घालून फिरतो. ह्याला तुम्ही सत्याच्या दोन गोष्टी सांगा आणि मग ह्याचं रौद्र रूप बघा. तो अगदीच आखूडपणा करेल. तुम्ही तुमच्याच घरांमध्ये पहा, तुमच्या घरी असेल किंवा शेजाऱ्यांच्या घरी असेल किंवा तुम्ही कुठे ऐकलं असेल किंवा मित्रांमध्ये वगैरे माहीत असेल, जगामधील दबून राहणारे भित्रट, घाबरट, मेरुदंडहीन लोक जेव्हा सत्याची, गीतेची, अध्यात्माची गोष्ट येते तेव्हा कसे छाती फुगून पुढे येतात. हे नाही चालणार माझ्या घरी. हा दुकानांमध्ये ग्राहकांची खातो. काय भाकरी नाही, चप्पल. ऑफिसमध्ये बॉसची खातो. पण जेव्हा सत्य समोर येते तेव्हा तू अगदी काय नखरे दाखवतोस. नाही, हे सगळं नाही चालणार माझ्या घरामध्ये. बाकी सर्व उपद्रव झालेले चालतात तुझ्या घरामध्ये, पण सत्य चालणार नाही तुझ्या घरात. आणि अशावेळी तुम्ही त्यांच्यातील भडका बघा. हे होऊ देणार नाही मी. हे नाही चालणार. तू एवढाच संकल्प आणि एवढीच दृढता जर असत्याच्या विरोधात दाखवली असती
तर तुझं आयुष्य कुठल्या कुठे पोहोचलं असतं. हे जीवन म्हणजे द्वैत आहे. जर कोणी खूपच झुकलेला असेल तर लक्षात घ्या की तो कुठेतरी घमेंडपणा मिरवतही आहे. नीट लक्षात घ्या, जर एखादी व्यक्ती जागोजागी झुकलेली असेल तर हेही लक्षात घ्या की ते कुठेतरी घमेंड दाखवत असणार. आता झुकणं आणि घमेंड दाखवणं हे सोबतच राहणार, कारण जीवन द्वैत आहे. प्रश्न फक्त इतकाच आहे की झुकत कुठे आहात आणि अडून कुठे राहतात. झुकावंही लागेल आणि अडूनही राहावं लागेल, पण निवड करा की झुकायचं कुठे आहे आणि अडायचं कुठे. मित्र 5 गोष्टी बोलत असेल तर त्यापैकी 4 कडे दुर्लक्ष करू शकत नाही. ही समस्या घेऊन आला आहात. मी 5 वेळा सांगितलं तर 4 वेळा माझ्याकडे दुर्लक्ष केलं. यालाच 20% पार्टिसिपेशन रेट म्हणतात. बरोबर. मित्राच्या 5 गोष्टींपैकी 4 गोष्टी तुम्ही दुर्लक्षित केल्या असत्या तर मग आता तोंड एवढं बारीक झालं नसतं. योग्य ठिकाणी झुका, मग इतर कुठेही झुकावं लागणार नाही. समजलं का मी काय म्हणतोय? ह्या सर्व समस्या यामुळेच उद्भवतात कारण दुनिया आपल्याला खूप अवजड गोष्ट वाटते, पण तो मात्र एक बुडबुडा आहे. म्हणतात की जग माझा जीव घेईल. ज्याचा स्वतःचा जीव नाहीये तो तुमचा जीव कसा घेईल? जर जीव देण्या घेण्याचं सामर्थ्य त्यात असतं तर सर्वात आधी ते स्वतः चैतन्यशील असतं ना. विनोदपणाने असं म्हटलं जातं ना, तुला माहितीये मी कोण आहे, ही दुनिया आहे. आणि ती येऊन काय म्हणते, तुला माहितीये मी कोण आहे? सांगा की अरे हे तर तुलाही माहित नाही की तू कोण आहेस. आणि जर मला माहित देखील झालं की तुम्ही कोण आहात तर त्यामुळे असं घडणार नाही की मी तुमची प्रतिष्ठा आणखी कमी करेन. तुमच्यासाठी हेच चांगलं आहे की तुम्ही कोण आहात या भ्रमात मी राहीन. जसजसं तुमचं गुपित उलगडलं जाईल, मला कळत जाईल की तुम्ही कोण आहात खरं तर, तसतसं माझ्या दृष्टीने तुमचं महत्त्व आणखी कमी होत जाईल. आणि हे मला विचारू नका की तुम्ही कोण आहात. योग्य हेच असेल की तुम्ही स्वतः जाणून घ्या की तुम्ही कोण आहात. त्यानंतर मग इकडे तिकडे इतरांना धमकावणं, घाबरवणं, दबाव आणणं याची गरज नाही राहणार. भय, व्यर्थ असलेलं भय उमटलेलं आहे चेहऱ्यावर. कारण मनात असा विचार आहे की कोणती तरी एक गोष्ट आहे जी सुटून चालली आहे. त्या विचारामध्ये सत्यता कितपत आहे याची पडताळणीच केली नाही. कोणी का घाबरेल याचा विचार तर करून बघा. कोणी का घाबरेल जर त्याला हे माहीत असेल की जे मिळू शकतं ते देखील एका सीमेच्या पुढे महत्वाचं नाही आणि सुटू शकतं ते देखील नाही, तर मग कोणी का घाबरेल? आणि तुम्ही तर सुशिक्षित आहात, तरुण आहात, शरीर चांगलं आहे, अजून संपूर्ण आयुष्य आहे, आजारी देखील वाटत नाही आहात. मग अशी काय गरज आहे असं थरथर डगमगत असल्यासारखं दिसण्याची? थरथर 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 का? तर कोणीतरी 4 रिकाम तिकडे मिळालेले आहेत आणि कोणीतरी येऊन सांगतो की हा मार्ग निवड, यामध्ये करिअर कर, हे कर, ते कर. कोणी आणखी काही सांगत असेल की ह्याच्यात काहीतरी कर. कोणीतरी विवाह केला असेल तर त्याला बघून भय वाटत असेल. कमकुवत पान झाला तर साधारण हवा देखील गारठ भरवेल, हो ना? हे मला फार विचित्र वाटतं. म्हणतात की आमची समस्या तर करिअरशी संबंधित आहे ना, तर मग भजनात त्यावर उपाय कसा काय सापडू शकेल? बघा मी किती हुशार आहे. हं? ही तर अशी गोष्ट आहे की गाडीची चाकं चालत नाहीयेत, तर फ्यूल टँक्समध्ये काय भरत आहात? जे भरताय ते चाकांमध्ये भरा. गाडीमध्ये इंधन नाहीये, गाडी उभी आहे, तर मालक जोर कुठे लावत होता? चाकांना पुढे ढकलत होता. पण हे पहा, गाडी चालते हे कशामुळे कळतं आपल्याला?
चाकांमुळे. तर मग गाडी चालत नाहीये म्हणजे समस्या कशा बाबतीत आहे? चाकांबाबतीत. तर मालक प्रयत्न करतायत आणि चाक ढकलतायत, तेवढ्यात कोणीतरी मागून येतो आणि म्हणतो तिकडे आहे भजन रिफ्युलिंग पॉइंट आणि तिथून जोडला फ्युएल टँक मध्ये पाईप. तर मग झुन्नूलाल भांडणावर उतरले, म्हणाले की समस्या तर चाकांमध्ये आहे आणि तू हा पाईप घेऊन आला आहेस. माहित नाही गाडीच्या टाकीमध्ये काय भरतोस, माझ्या गाडीची टाकी थोडी खराब आहे. आणि तू हे जे यामध्ये टाकतोयस ते इतकं दुर्बळ आहे की ते स्वतः चालू शकत नाही, पाईपमधून टाकावं लागतंय. ते माझ्या चाकांना काय चालवेल? भजनाने थोडी आयुष्यातील समस्या सुटणार आहेत. चाकांना धक्का द्या तेव्हा सुटतील. वाटतं ना? हे ज्ञातच नाही की मी कोण आहे, धर्म कशाला म्हणतात, जगणं कशाला म्हणतात, बुद्धांनी सम्यक आजीविकेबाबत काय सांगितलं आहे हे देखील तुम्हाला माहित नाही. मी कोण आहे, रुपये पैशांशी जीवनाचं नातं काय असतं हे देखील माहीत नाही. कर्म जर करावंच लागणार आहे तर ते कोणत्या दिशेने केलं पाहिजे यावर विचार केला नाही. हे काही ज्ञात नाहीये. आणि जात आहेत करिअर काउन्सिलरकडे. तुम्हाला करिअर काउन्सिलरची गरज आहे की गीतेची? सांगा. गीतेची. आपल्यामध्ये किती विरोध आहे सत्याच्या बाबतीत की आपण एकदमच हे 20-25 वर्षांचे देखील फिरत असतात, ज्यांना काही माहीत नाही, समजत नाही. ते देखील सल्लागार म्हणून मिरवायला लागतात. हां, तर तुम्हाला काय समस्या आहे? हां, थांबा, तुम्हाला मी सांगतो की तुम्ही करिअरमध्ये काय केलं पाहिजे. आणि का म्हणून? कारण त्याने एखादी एक्झाम क्लिअर केली आहे आणि आता म्हणतोय तुझी करिअर काउन्सिलिंग मी करतो. आणि जो उत्तीर्ण झाला नाहीये तो त्याच्याकडे असं बघतो. हां, हो सर, बोला. त्याचप्रमाणे जसं तुम्ही एखाद्या हॉस्टेलमध्ये गेलात तर तिथे जो फर्स्ट इयरमध्ये असेल, नवशिक्या, निब्बा, तो सेकंड इयरच्या मुलांना असं बघतो की जी हे आहेत ज्ञानगुण सागर. असं घडतं की नाही? आणि त्यांना सर म्हणून बोललं जातं. ह्याला सर म्हणताय, ह्याचं तर अजून शिरी उगवलं नाहीये, हे तर फक्त धड आहे. का एवढा निराश आहेस का? सांगितलं होतं ना जाऊन पहा अवधूत गीतेमध्ये. नाही पुण्यपदम नाही पापपदम किमुरोदिशी मानसी सर्वसमम. मग का रडतोयस? काय होणार आहे हा प्रश्न आपण विचारतच नाही. एक वेग डिप्रेशन. आणि डिप्रेशन जेव्हाही येईल तेव्हा ते वेगच असेल, कारण क्लिअर झालं तर ते डिप्रेशन कसलं? अस्वस्थतेची एक अस्पष्ट भावना, जडपणाची अस्पष्ट भावना. जर कोणी विचारलं कशामुळे तर सांगता येणार नाही. आणि समस्या इथेच आहे, तो जडपणा ह्याचमुळे आहे कारण तुम्ही सांगू शकत नाहीये तो कशामुळे. त्यात लक्ष घाला, त्या गोष्टीची पडताळणी करा. लक्षात येईल की ते काहीच नाहीये, धुकं आहे फक्त. जसं की तुम्ही तुमच्या समोर धुकं पाहाल आणि तुम्हाला वाटेल की हे धुकं थोडी आहे, ही तर इमारत आहे. धुकं इमारतीसारखं वाटू शकतं ना. एखादी मोठी इमारत समोर उभी आहे आणि जर धुकं इमारतीसारखं वाटू लागलं तर मग धुक्याचं वजन किती असेल? बाप रे बाप. त्यामध्ये काही वजन नाहीये. त्याचे वजन फक्त याच गोष्टीमध्ये आहे की ते धुकं आहे. ज्या क्षणी स्पष्टता येईल त्या क्षणी वजन घटेल. ती जी भार असल्याची जाणीव होते, जो भार असल्यासारखं वाटतं ते नाहीसं होईल. कारण वास्तवात भार नाहीये, ते तर धुकं आहे जे भारासमान वाटत आहे.
आपण फक्त आपल्या आतील विचारांच्या गोंधळाचे एक निष्क्रिय याही बनून राहतो. असं काही आहे ज्यामुळे त्रास होतोय आणि आपण चिंतित आहोत. अरे जर चिंतित आहात तर उठा ना मनुष्याप्रमाणे. प्रश्न विचारा स्वतःला की चिंतित कशामुळे आहात आणि ह्याने काय होईल. पेन कागद उचला आणि त्यावर लिहून काढा. ठीक आहे, मी या गोष्टीमुळे चिंतित आहे. हे नाही घडलं तर हे होऊ शकतं. ही जी चिंता आहे ती यामुळे शिकलो आहे. माझं असं काहीसं घडतं. तोंड पडल्याने काय होणार आहे. जर तारुण्यातही तुम्ही दबून जगणार असाल तर ताठ कधी व्हाल, जेव्हा म्हातारपणी कोबड येईल तेव्हा. सामान्य माणसासाठी संपूर्ण जग जणू गुंड आहे. त्याच्यासाठी प्रत्येक दुसरा व्यक्ती गुंड आहे. तो सर्वांना फक्त असं. भारतात प्रतिष्ठित मध्यमवर्गीय असण्याचा अर्थ असा असतो. लाचारी, चेहऱ्यावरील भाव, मी लाचार आहे. योग्य प्रकारे विश्लेषण करा. कोणत्या गोष्टीमुळे चिंतित आहात, काय बिघडेल तुमचं, काय बिघडेल हे विचारा. पण माहीत नाही आचार्यजी, आयुष्य असं थांबल्यासारखं आहे. काय करायला पाहिजे ते काहीच समजत नाहीये. अरे मित्रा, जर तू कुठे आहेस हेच तुला माहित नसेल तर पुढे काय करायला हवंय कसं कळणार. आणि अगदी निक्षून सांगितलं, माहित नाही काय केलं पाहिजे. जर तुला माहित नाही की काय केलं पाहिजे, जर तुला माहित नाही की काय घडतंय, जर तुला हेही माहित नाही की समस्या काय आहे, मग तुला हे कसं माहितीये की चिंतित व्हायचंय. जर तुला हे माहित नाही की समस्या काय आहे, मग तुला हे कसं माहितीये की चिंतित व्हायचंय. एक तर तुला समस्या ज्ञात पाहिजे आणि त्यावरून माझा निर्णय झाला पाहिजे की समस्या घोर गंभीर आहे, मला चिंतित झालं पाहिजे. जर समस्या माहित नाही तर मग चिंता करायची हे कसं कळलं. आचार्यजी, मी 2-3 वर्षापासून परीक्षेसाठी तयारी करतोय, पण अजूनही मी त्या परीक्षेत उत्तीर्ण झालेलो नाहीये. तर मला त्यामुळे थोडंसं. परीक्षेचा अर्थच हा असतो की अनेक विद्यार्थी त्यात उत्तीर्ण नाही होणार. तू काय विचार करून फॉर्म भरला होतास. खरं तर कोविडच्या काळात मी नैराश्यग्रस्त झालो होतो. काय झालं होतं. ते डिप्रेशनशी लढा देत होतो मी. त्यानंतर मग तुमची भाषणं ऐकली तर मग काहीसं मला ते म्हणजे थोडं. हे कोणत्या भाषेत बोलतोयस आता. हे थोडं भाषा देखील तीक्ष्ण असली पाहिजे, धारधार. अस्पष्ट विखुरलेल्या भाषेमध्ये बोलणं म्हणजे विखुरलेल्या मनाचं लक्षण असतं. जेव्हा तुम्ही शब्दकोश उघडता तेव्हा त्यात एखाद्या शब्दाचा अर्थ असा असतो का, ऑलमोस्ट लाईक, ऑलमोस्ट यू नो, असं थोडासा याचा अर्थ असा आहे, की मग शब्दांचे स्पष्ट अचूक तंतोतंत अर्थ असतात. जर शब्दांचे अचूक अर्थ असतात तर मग तुमची भाषा अशी का असते. यू नो इट वॉज लाईक, ही सेड टू मी लाईक. लाईक, अरे हे लाईक काय असतं. असं काही घडलं आहे का जे शब्दकोशाच्या बाहेरचं आहे. किंवा तुम्ही जाणून बुजून आपल्या आतमध्येच काहीसं धुकं राहू देऊ इच्छिता. तुम्ही जाणून बुजून अस्पष्टतेला टाळत आहात आणि ती गोष्ट भाषेतही दिसून येते. परीक्षा तर तुमच्यासाठी झेपणारी गोष्ट नाहीये ना. आणि हे अध्यात्माचं साधारण सूत्र आहे की नियतीवर कोणाचंही नियंत्रण नाही चालत. जर तुम्ही जास्तीत जास्त स्वामी होऊ शकत असाल तर कशाचे, स्वतःचे. तुम्ही परीक्षा देत आहात ती तर प्रतिस्पर्धात्मक आहे. त्यात तर असंही नाही की तुम्ही इतके टक्के मिळवले म्हणजे तुमची निवड होईल. ते तर यावरही अवलंबून आहे की दुसऱ्यांना किती टक्के मिळत आहेत. तर जे कोणी कोणत्याही परीक्षेचा फॉर्म भरत असतील त्यांना या गोष्टीसाठीही तयार राहावं लागेल की निवड कदाचित नाही होणार. तुम्ही काय विचार करून आला होता. शोलेमधील या 2 गोष्टी लक्षात ठेवा. जेव्हा कोणत्याही परीक्षेचा फॉर्म भराल आणि जर खूप वाटत असेल
की माझी निवड तर होईलच, तेव्हा परत येताना स्वतःला विचारा की कितने आदमी थे. तेव्हा चित्त थाऱ्यावर येईल. आणि जेव्हा रिझल्ट येईल आणि निवड होणार नाही तेव्हा विचारा की क्या सोचकर आए थे. इथे 10 लाख लोक फॉर्म भरतायत आणि तुम्ही स्वतःच्या आशेचा झेंडा घेऊन नाचताय की माझं तर झालं, माझं तर झालं. कसं काय होईल मित्र? नुकसान नाही झाले तर जे योग्य आहे ते करा. जे करता येऊ शकतं ते करा ना. तोंड पाडण्यासारखं काय? आचार्यजी, असं पण माझं तोंड उतरलं आता. काय? हा तर तोंड असं होणारच ना. बाळा, तू आज देखील येणार नाहीस रिफ्लेक्शन. तुझं तर माहितीच आहे. आयुष्य खूपच छोटं असतं, ठीक आहे ना. आणि करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण काम आहे. ते महत्त्वपूर्ण काम असं असतं की चेहऱ्यावर जो उदासपणा आलेला आहे तो पुसून टाकला पाहिजे. आपण याचसाठी जन्माला येतो. दुःख निरोध. दुःख घेऊनच जन्माला येता आणि जीवन याचसाठी मिळालं असतं की दुःखाला पुसून टाकायचं आहे. जर हे असंच तोंड घेऊन मेलास तर विचार कर, असंच तोंड घेऊन मेलायस. कोणी नीट बघत पण नाहीये, म्हणतात की हे बघा. मेल्यावर देखील दुष्टच वाटतोय. पंडित सुद्धा लांब उभे राहून मंत्रपठण करत असतील की जाऊ द्या, मेला. मरणार तर आहेच, तर त्या आधी थोडंसं आनंदित व्हा. आणि आनंदित होऊ शकत नाही जोवर स्पष्टता येणार नाही. प्रकृती असं घडू देत नाही आचार्यजी. काय म्हणतोयस? प्रकृती असं घडूच देत नाही. ओ हो, माझं कुकुल बाळ. नियती असं होऊ देत नाही. मी तर लहानगा आहे, बिचारा आहे. नियती ना कोणाची रक्ताची आहे ना तिने कोणाला लुटलं आहे. ही तुमची जबाबदारी आहे की तुम्ही नियतीला समजून घेतलं पाहिजे, तिच्या नियमांना जाणलं पाहिजे. नियतीने कोणतंही षडयंत्र रचलं नाहीये तुम्हाला त्रास देण्यासाठी. तुम्ही चालत आहात रस्त्यावरून, तिथे खांब आहे, तिथे खड्डाही असू शकतो, झाडही असू शकतं, वाहन असू शकतं, दुसरे लोकही असू शकतात. तुम्ही जाऊन त्यांना धडकाल तर त्यात त्यांची काय चूक आहे? तुम्ही एखाद्या जंगलात जात आहात किंवा एखाद्या सुंदर बागेत, तिथे एक झाड आहे, खूप सुंदर आहे, आणि तुम्ही तिथे जाऊन त्या झाडाच्या खोडावर डोके आपटून घेत आहात आणि म्हणाल की निसर्गाने मारलं. निसर्गाने मारलं का? निसर्गात झाड यासाठी आहेत का की तुम्ही डोकं फोडावं? यासाठी आहेत का? तुम्ही जाऊन त्यांच्या वाटेत आलात तर त्यात निसर्गाची किंवा जीवनाची काय चूक आहे? जीवन ना चांगलं आहे ना वाईट आहे? ते तर सगळं तुमच्या स्पष्टता, बोध आणि क्लॅरिटीवर आहे की तुम्हाला जीवनातून काय बोध मिळत आहे. खूप दिवस जर असंच तोंड ठेवलंस तर खरं सांगतोय ते नेहमी असंच राहील. प्रयत्न करेन आचार्यजी. प्रयत्न करणार. प्रयत्न करेन, स्वतःवर थोडं काम करेन. कसं करशील काम? जी काही दुविधा माझ्या मनात आहे ती लिहेन, त्यावर काम करेन. तू तू एखाद्या विशिष्ट वयाचा आहेस, ठीक आहे.
तू पुढे जाऊन एखादं काम करू इच्छितोस तर स्वतःला विचार की चांगलं काम का करायचंय. क्षणभर तुझ्या मनावर जे काही दबाव आहे ते सगळे काढून टाक आणि विचार की मला कोणतंही काम का करायचंय. काहीतरी उत्तर मिळेल. त्या उत्तरांमधून जे योग्य वाटेल अगदी ठाम. तर विचार कर, या गोष्टीसाठी काम करायचंय तर कोणतं काम केलं पाहिजे आणि त्यासाठीचे मार्ग काय आहेत. तर काम करण्यासाठीची जी भरपूर चुकीची व्यर्थ कारणं आहेत ती दूर होतील. आपण हे जे एकाच परीक्षेच्या मागे वर्षानुवर्षे मेहनत करत असतो किंवा मित्र एखाद्या वाटेने सफल झाला तर आपण त्या वाटेवर जातो, तर ते सर्व दूर होईल. तुझ्या लक्षात येईल की तुला स्वतःचं आयुष्य जगायचंय. तुला समाजाचं किंवा मित्रांचं जीवन तर नाही जगायचंय. तुझं जे स्वतःचं आयुष्य आहे त्यात तुझ्यासाठी काय योग्य आहे हे एकदा का लक्षात आलं तर मग एवढा कमकुवतपणा उरणार नाही. आणखी एक गोष्ट नीट समजून घे. ही खूप चांगली गोष्ट असते जेव्हा सर्व लोक एकाच दिशेने एकाच रस्त्याने धावत असतात. धावू द्या त्यांना. ह्याचा अर्थ काय असतो माहितीये का? दुसऱ्या रस्त्यांवर ट्रॅफिक कमी मिळतं. ह्याचा अर्थ लक्षात येतोय का? तो जो दुसरा रस्ता आहे तो दीर्घ जरी असला तरी त्यावर सुविधाही अधिक असतात आणि वेळ देखील कमी लागतो. भले मग तो कितीही दीर्घ असो, भलेही त्या रस्त्यावर खाचखळगे असो, पण त्या रस्त्यावर लोक इतके कमी होते, इतके कमी लोक होते की प्रवास अगदी आनंदाने झाला. आणि एकूण बघायला गेलो तर जरी तो रस्ता लांब असला आणि तो रस्ता खाचखळग्यांनी भरलेला असूनही तिथे वेळ कमी लागला. कारण सर्वच एकाच रस्त्यावर धावत होते. का? कारण ते सगळे घाबरट आहेत. सगळे एकमेकांना धरून एकाच रस्त्यावरून धावत आहेत. माझ्या म्हणण्याचा अर्थ समजतोय का? हो आचार्यजी. दुनिया जर एकाच दिशेने धावत असेल तर ह्याला तुम्ही स्वतःच एक सूत्र बनवा. की पहिलं प्राधान्य अशा मार्गांना देऊया ज्यावर कोणीही जात नाहीये. हा नियम नाहीये, हे एक सूत्र आहे. प्राधान्यक्रम सांगतोय, निर्णय सांगत नाहीये. जे काम सगळेच करतायत त्याबद्दल निर्धार करा की हे काम करायचं नाहीये. 8 लेनचा एक्सप्रेसवे सुद्धा ब्लॉक होऊन जातो खूप ट्रॅफिक असल्यावर. अर्थ लक्षात येतोय? ज्या मार्गाने सगळे जात आहेत त्या मार्गाने जाणं सगळ्यात आधी टाळा. आणि एक्सप्रेसवे इतक्या लेनचा बनवलाय त्यावरून हे लक्षात येतं की सगळेजण तिथूनच जात आहेत. ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणी जाणं उचित आहे यावरून याची खात्री नाही होत. सर्वजण एकाच विशेष जागेसाठी वेडे झाले आणि तिकडे जाऊ लागले कारण सगळ्यांना वाटतंय की तिथे गेल्यावर स्वर्गाची प्राप्ती होते. तर त्यामुळे तिथे खूपच ट्रॅफिक होईल आणि ट्रॅफिक झालं तर तिथे एक्सप्रेसवे बनवला जाईल. किती लेन असू शकतात? 6 लेन, 8 लेन, 12 लेन, 16 लेन, कितीही असू शकतात. त्या रस्त्याची रुंदी बघून काय हे सिद्ध होतं का की जिथे हा रस्ता जातोय ती जागा योग्यच आहे? यावरून हेच सिद्ध होतं की खूप लोक तिथे जात आहेत. हे सिद्ध होत नाही की ते सगळे योग्य दिशेने जात आहेत. सगळ्यात आधी तर हाच विचार करा की जिथे सगळे जात आहेत तिथे नाही जायचंय. मी हे म्हणत नाहीये की नियम बनवा की प्रवाहाच्या विरुद्ध काहीही करून जायचंय. पण पारख सगळ्यात आधी करा. बरं इथे गर्दी आहे तर इथे नाही जायचंय आपल्याला. नाही जायचंय इथे. कारण अनेकदा जिथे गर्दी जात असते ना तिथे श्रेष्ठत्व केवळ एवढंच असतं की गर्दी तिकडेच जात असते आणि त्यामुळेच तिथे आणखी गर्दी होत असते. दोन दुकानं आहेत शेजारी शेजारी एकसारखी. जशी खाद्यपदार्थांची दुकानं असतात एकसारखी. जर तुम्ही जाल ऋषिकेशच्या दिशेने तर तुम्हाला तिथे ढाबे दिसतील. आणि समजा शेजारी शेजारी 5 ढाबे आहेत रांगेत.
आणि मी अनेकदा तिकडून येत जात असतो आणि त्या एकमेकांशेजारी असलेल्या ढाब्यांकडे बघाल तर दिसेल की एक भरलेला आणि बाकी रिकामी आहेत. कधी बघाल की दुसरा भरलेला आणि बाकी रिकामी आहेत. हे कसं झालं? कारण जो भरू लागतो तो नेहमी भरूनच जातो. पण असं का होतं? येणारा व्यक्ती पाहतो की इथे गर्दी जास्त आहे तर इथेच जाऊयात चला, आणि बाकीचे 4 रिकामी आहेत, पूर्ण रिकामी आहेत, तिथे कोणी जात नाहीये. आणि त्यांची चुकी काय यात की ते रिकामी आहे. पण जो व्यक्ती त्या 4 पैकी एकात जाऊन बसेल त्याची मज्जा असेल, त्याला आदर सत्कारही अधिक मिळेल आणि तो त्याला हवं ते मागू शकतो कारण तिथे कोणी नाहीये. आणि त्याला लवकरात लवकर जेवण वाढलं देखील जाईल कारण तिथे दुसरं कोणीच नाहीये. कारण आपण घाबरट लोक आहोत, त्यामुळे आपण हे बघत नाही की आपल्याला कुठे जायचंय. आपण हे बघतो की गर्दी कुठे जाते. आपल्याला गर्दीत सुरक्षित वाटतं. आपल्याला वाटतं दुसरा करतोय तर योग्यच असेल, कारण आपल्याला हे माहीत नसतं. ठीक घेऊया बाकी, तर आपण हे जाणत नाही की योग्य काय, तर आपल्याला वाटतं दुसरा करतोय तर योग्य असेल. आपण आपली सर्व बुद्धिमत्ता, सर्व ज्ञान हे इतरांत स्थापन करून दिलंय कारण आपल्यात कोणतंही ज्ञान नाही आहे हे आपल्या लक्षात आलंय. तर स्वतःमध्येच ज्ञान उत्पन्न करणं योग्य नाहीये का? तुम्ही विचार करता की तो ज्ञानी आहे, तो विचार करतोय की तुम्ही ज्ञानी आहात. पण असं नाहीये. आंधळा आंधळ्याला रस्ता दाखवतोय आणि दोघेही पडतात. आपण तर संख्यांनाच उत्कृष्टतेचं मानक बनवलंय. एक सद्गृहस्थ होते, त्यांनी कोणतं तरी आश्रम बनवलं आणि ते बनवण्यासाठी त्यांनी बेकायदेशीर काम केलं, झाडं कापली, आणखी काही केलं, इतरही कामं केली असतील. तर त्यांना जाऊन विचारलं जात आहे की तुम्ही जे काही केलंय ते योग्य नाहीये आणि कागदपत्र दाखवली गेली की हे तुम्ही चुकीचं काम केलंय. आधी त्यांनी इकड तिकडच्या गोष्टी केल्या आणि जेव्हा फसले तेव्हा म्हणाले माझ्याकडे रोज 5,000 लोक येतात, काय ते चुकीचे आहेत? हा आपला तर्क असतो. जर संख्या माझ्या बाजूने आहे तर मी योग्यच करतोय. किंवा माझ्या इथे तर खूप मोठमोठे लोक येतात, सर्व धनाढ्य उद्योगपती माझ्याकडे येतात, सर्व नेता मंडळी माझ्याकडे येतात. जर मी चुकीचा आहे तर ती नेता मंडळी चुकीची आहे का? हा काही तर्क आहे का? हा तर्क आहे. पण हा तर्क आपल्या सगळ्यांचा तर्क आहे, म्हणून हा तर्क चालून जातो की जर 10,000 लोक असं करतायत तर बरोबर आहे. जेव्हा चीनची लोकसंख्या सुरुवातीला एक अब्ज झाली होती तेव्हा एक म्हण प्रचलित झाली होती, 1 बिलियन चायनीज कॅन नॉट बी रॉंग. काही दशकांपूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा चीन 1 बिलियनवर पोहोचला होता तेव्हा ही म्हण प्रचलित झाली होती की 1 बिलियन चायनीज कॅन नॉट बी रॉंग. हे लोकसत्य आहे आमचं की 1 बिलियन आहोत तर चुकीचे कसे असणार. आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की 1 बिलियन आहात तर चुकीचेच असणार, कारण सत्य नेहमी एकटं असतं. जर अब्जावधी लोक एकत्रितपणे योग्य असू शकतात तर मग पृथ्वी अशी नसती जशी आज आहे. जिथे गर्दी दिसेल तिथे समजा की अज्ञानच असणार आहे. जर गीतेचा थोडाही प्रभाव तुमच्यावर असेल, ज्ञानी व्यक्तींची गोष्ट थोडी जरी समजली असेल, तर पहिली गोष्ट अशी होईल की तुम्हाला गर्दीच्या बाबतीत थोडी असहिष्णुता वाटू लागेल. तुम्हाला दिसेल की सगळे तिकडे जात आहेत तेव्हा तुम्ही थोडे अडखळाल. मी हे म्हणत नाहीये की नेहमी जिथे सर्व लोक जात असतील ती दिशा आणि जागा चुकीची असते, पण अधिकांश शक्यता हीच असते की इतके लोक त्या दिशेने जात आहेत तर ती जागा ठीक नसावी. ज्या दिशेला खूप लोक जात आहेत तेव्हा लगेच ही गोष्ट मनात आली पाहिजे की इतके लोक तिथे जात आहेत तर काहीतरी चुकीचं असणार. येतंय का लक्षात? आणि जर चुकीचं नाही तर कमीत कमी साधारण असेल, मीडिऑकर असेल. ठीक आहे, चूक बरोबर हे बाजूला ठेवून पाहिलं की हे समजेल की जर इतके लोक हे काम करत आहेत म्हणजे काही निश्चितच सामान्य दर्जाचं असेल, मीडिऑकर असेल. श्रेष्ठता आणि साहस एकमेकांना पूरक असतात. ज्यांना श्रेष्ठत्व हवं आहे
त्यांनी एकटेपणाचं साहस दाखवावं. साहसाशिवाय श्रेष्ठत्वाची मागणी करणं म्हणजे धृष्टता आहे. विल्हॅम रॅगचं कॉमन मॅन माहीत आहे ना? लिटिल मॅन. त्यात त्यांनी सगळ्या गोष्टी काय सांगितल्या आहेत की कॉमन मॅन जे काही करतो ते खूपच सामान्य स्वरूपाचं असतं. आणि कॉमन मॅन खूप आहे चारही दिशांना. 99% तर तेच आहेत. तर लक्षात घ्या, जिथे गर्दी असेल तिथे काय असणार आहे? मिडिओक्रिटी. श्रेष्ठत्व नसलेलं काहीतरी घडत असेल. ह्याला स्वतःसाठी कोणता आंधळा नियम बनवू नका, पण ही गोष्ट लक्षात नक्कीच घ्या. आपलं एक आयुष्य आहे, आपल्याला आपलं आयुष्य जगायचंय. गर्दीमध्ये घुसून तर जगू शकणार नाही ना. दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करून जगणार आहात का? स्वतः बरोबर स्वतःच्या शरीरात जगायचं आहे. मग तुमच्यासाठी काय योग्य आहे ते बघा. दुसरं कोणी करत नसेल तरी काय फरक पडतोय? चांगलं आहे की दुसरं कोणी करत नाहीये. आपण एकटेच, आपणच धुरंधर. एकटे धावून जिंकणार तर आपणच. हा जिंकण्याचा फॉर्म्युला सांगितलाय मी तुम्हाला. अशा शर्यतीत धावा ज्यात दुसरं कोणीच नाहीये.